मायबोली जपली तरच प्रगती शक्य. सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे ग्रंथोत्सव 2025चे शानदार उद्घाटन. ग्रंथदिंडी उत्साहात संपन्न. मराठी ही केवळ आपली एक भाषा नसून ती आपली मायबोली आहे. आपले संस्कार आहेत. ज्याप्रमाणे आई प्रेम देते, वडील जगायला शिकवतात, तशीच ही भाषा आपल्याला समृद्ध करते आणि म्हणूनच आपली मायबोली जपली आणि जोपासली तरच आपली खरी प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सांगली कार्यालयामार्फत ग्रंथोत्सव 2025चे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली येथे आयोजित या ग्रंथोत्सवास पुणे विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रेया गोखले, ग्रंथालय निरीक्षक अर्चना काळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, शांतिनिकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका समिता पाटील, विठ्ठल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करताना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांना 14 भाषा अवगत होत्या, मात्र त्यांचा राज्यव्यवहार मराठीतच होता. विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे, मल्टीनॅशनल व्हावे, पण आपला व्यवसाय आणि व्यवहार मराठी भाषेतच करावा. जागतिक स्तरावर आपल्या मराठीचा डंका हवा, असंही ते म्हणाले आहेत. मराठी भाषेचे महत्त्व आणि युवा पिढीची जबाबदारी यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक कृष्णात खोत यांनी मराठी भाषेचे महत्त्व या अनुषंगाने विस्तार आणि मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे ग्रंथोत्सव 2025च्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या विविध ग्रंथ, पुस्तके यांच्या स्टॉलना भेटी देऊन माहिती घेतली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.